देख रहे न्यूज 24 मुंबई। आज सर्वांना मी डॉक्टर देवयानी बेंद्रेतर्फे NFF नेचर फ्रेम फाउंडेशन आणि साई कृपा सद्गुरू फाउंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्याला संविधान मिळालेला दिन आहे, कारण त्याच्या अगोदर आपलं हिंदू राष्ट्र हे पूर्णपणे इंग्रजांच्या काळात रिलीज झालं होतं, पण आता हा प्रजासत्ताक दिन या दिवशी संविधान म्हणजे आपली कायदा सुव्यवस्था तय झालेली आहे। आणि मला खूप आनंद वाटतो यासाठी की या दिवशी आज आम्ही गोरगरिबांसाठी खरा प्रजासत्ताक दिन मनवतो आहोत। झेंडावंदन तर आपल्या महाराष्ट्राची, आपल्या हिंदू राष्ट्राची, आपल्या इंडियाची शान आहे, भारताची, परंतु आज आम्हाला सर्व लोकांनी जे सहकार्य केलेलं आहे ही शान आहे खरी एकजुटीची। ह्याच्यात काही जात धर्म पात काही नाही आले, सगळ्यांनी बढ़ून चढून एकदम स्वतःचा प्रोग्राम असल्यासारखं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते। आणि भोला साहेबांनी इतका सुंदर रीतीने सगळ्यांना कॅप्चर केलेला आहे, तर मी सगळ्यांतर्फे त्यांचा पण शुक्रिया अदा करते आणि रिक्वेस्ट करीन, एक शेर द्वारा कहना चाहूँगी एक बात कि ज़िंदगी में कभी हारना नहीं कितनी भी कठिनाई हो रास्ता निकालने आना चाहिए, वही लीडर बन सकता है। जो सफ़र की शुरुआत करते हैं वही मंजिल तो पार करते हैं, जो सफ़र की शुरुआत करते हैं वही मंजिल को पार करते। एक बार चलने का हौसला तो रखो यारो, तो बुलंदी के रास्ते भी आपका इंतज़ार करते हैं। सो डोंट वेट एंड एंजॉय योर लाइफ। आज से शुरुआत की है और आखिरी तक आप लोग मेरा सब लोग साथ देंगे, खास करके भोला। नमस्कार, मी सतीश पुंडलिक बाविस्कर आणि देवयानी बेंद्रे मॅडमनी आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज नॅचर फ्रेम फाउंडेशन NGOचं त्यांचं ओपनिंग केलं आणि सर्व गोरगरीब लोकांसाठी ज्यात जात धर्म भेदभाव काही नसताना, मी बेसिकली फिल्म इंडस्ट्रीमध्ये 35 वर्षापासून आहे आणि मॅडम प्रोड्युसर, निर्माते, डायरेक्टर, सिंगर पण आहेत, तर आमच्या स्टुडिओमध्ये यायच्या, ते बरेच गोरगरीब लोकांना मदत करायच्या, पण मॅडमचा एक बेसिकली लँडमार्क नसायचा। जेव्हा पण लोक यायची तर मॅडमकडे मदतीची अपेक्षा नाही करायची, त्यांनी वेळोवेळी सर्वांना मदत केली। पण आम्ही त्यावेळी मॅडमला 7-8 वर्षापूर्वी सुचवलं, मॅडम एक करा, तुम्ही काही फाउंडेशन वगैरे हे करा की तुमचा लँडमार्क असेल तर तिथे येऊन हक्काने लोक मदतीसाठी येतील। ते सर्वांचे ऐकून मॅडमनी आज युनियन पार्क खार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड येथे नॅचर फ्रेम फाउंडेशनचं ऑफिस टाकलं आणि आजपासून हे ऑफिस सर्व धर्म जातीतले भेदभाव न ठेवता सर्वांसाठी आरोग्य, शिक्षण, इतर काही अडीअडचणी असतील त्यांच्या गरिबांच्या सेवेसाठी हे आज ऑफिस लोकार्पण केलं गेलं आहे। त्याबद्दल मी डॉक्टर देवयानी बेंद्रे मॅडम यांचं खूप आभार मानतो, धन्यवाद मानतो। आणि एक रंजले गांजले गोरगरिबांना अजून एक चांगला होतकरू समाजसेवक मिळाला, त्याबद्दल मी डॉक्टर देवयानी मॅडम यांचं खूप धन्यवाद आणि आभार मानतो। आज जो प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जे नॅचर फाउंडेशन यांनी जो शिबिरचा ऑर्गनाईज केलं आहे, त्या आमच्या आंबेडकर विभागातर्फे मी आपल्याला सर्वांना या नॅचर फाउंडेशनला हार्दिक शुभेच्छा देतो आणि 26 जानेवारीच्या लाख शुभेच्छा देतो त्यांना। आणि अशीच यापुढेही लोकांची सेवा करावी ही देवीना मॅडमला मी विनंती करतो। त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आणि ते खूप एक लोकित चांगल्या कार्यकर्ते आहेत आणि समाजसेवक आहेत। त्यांना मी आमच्या वतीने, या सर्वांच्या वतीने त्यांना मी आजचे हार्दिक शुभेच्छा देतो की असे कार्य करत राहावे, गोरगरिबांची सेवा करावी, हीच आपली खरी सेवा असणार। नमस्कार, मी सूर्यकांत गुणाजी गावणकर, साई कृपा सद्गुरू फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष। आज आपले देवयानी बेंद्रे NF फाउंडेशनच्या माध्यमातून आणि साई कृपा सद्गुरू फाउंडेशनच्या माध्यमातून आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक भव्य दिव्य आरोग्य शिबिर आपण इथे राबवत आहोत। त्याच्यामध्ये आपण अनेक गोष्टी मोफत लोकांना देत आहोत, खूप सारे ऑपरेशन आपण लोकांना फ्रीमध्ये करून देणार आहोत, तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा। बहुसंख्येने आपण बघू शकताय, बहुसंख्येने इथे गर्दी आहे, चांगला लाभ इथे घेत आहेत आणि असेच ॲक्टिव्हिटी देवयानी बेंद्रे मॅडम असतील, मी असेन, आम्ही सातत्याने इथे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही करत आहोत आणि करत राहणार आहोत। आपणसुद्धा सर्वांनी आम्हाला चांगलं सहकार्य कराल एवढीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।